तुम्ही मला मदत करू शकता का? कॅन यू हेल्प मी? मी आत येऊ का? मे आय कम इन? मला थोडा वेळ द्या. विल यू गिव्ह मी सम टाईम? तर बघा मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या मराठी टू इंग्लिश मास्टरी या यूट्यूब चॅनलवरती आणि तुम्ही पाहत आहात हा आपला मराठी टू इंग्लिश मास्टरी चॅनल आणि यावरती आपण एक मोठी अपडेट दिलेली आहे, जी की मराठी 1,00,000 मराठी टू इंग्लिश सेंटेन्स सीरीज आपण जी सुरू केलेली आहे, ती सीरीज खूप धमाकेदार होती मित्रांनो आणि रोज नवीन-नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायलाही भेटत असतात आणि आजचा आहे डे 10 आहे. तर आजचे सेंटेन्स आहेत रिक्वेस्ट, परफॉर्मन्स, फीलिंग आणि ऑफर. तर बघा मित्रांनो, ही सीरीज सुरू करण्यामागचं कारण एकच आहे, की मराठी बांधवांना इंग्लिश येणं हे अति महत्त्वाचं आहे. या मराठीतील कोणताही इंग्लिश इंटरव्ह्यू, फॉरेनमधील कंपनीचा इंटरव्ह्यू किंवा तुमच्या मुलांना नर्सरी, ज्युनियर के-जी, सीनियर के-जीमध्ये किंवा शाळेत असताना इंग्लिश येणं हे अतिशय महत्त्वाचं ठरलेलं आहे आजच्या युगात आणि हीच इंग्लिशची कमतरता भरून काढण्यासाठी आम्ही 1,00,000 मराठी टू इंग्लिश सेंटेन्स सीरीज सुरू केलेली आहे मित्रांनो. बघा अख्ख्या YouTubeवरती अशी सीरीज कुठेही तुम्हाला भेटणार नाही जी की 1,00,000 सेंटेन्स तुम्हाला बनवून मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेट करून तुम्हाला भेटत आहे आणि सगळा जो डाटा आहे तो रेडीमेड डाटा आहे. तर चला सुरुवात करूया. आपण कोणतीही कमतरता ठेवणार नाहीये तुमच्या नॉलेजमध्ये. तुमच्या नॉलेजमध्ये कायम भर असावी हाच आमचा हेतू आहे मित्रांनो. तर बघा 1,00,000 सेंटेन्स सीरीजचा आज आहे डे 10 म्हणजे 10वा दिवस आहे. यामध्ये आपण बघणार आहोत विनंती करताना, परवानगी देताना किंवा ऑफर देताना कसं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट होणार आहे, ट्रान्सलेशन वाक्य आहे, हे आपण बघणार आहोत. जसं की कॅन आय कम इन? शुड यू लाइक सम टी? असे भरपूर वाक्य आपण बघणार आहोत. तर एक-एक वाक्य आपण सुरू करूया. जसं की कृपया पुन्हा सांगाल का? कुड यू प्लीज रिपीट दॅट? मी इथे बसू का? कॅन आय सिट हिअर? मला एक प्रश्न विचारायचा आहे. आय वॉन्ट टू आस्क अ क्वेशन. बघा मित्रांनो, इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही मला एक प्रश्न विचारायचा आहे. आय वॉन्ट टू आस्क अ क्वेशन असं म्हणू शकता. समोर इंटरव्ह्यूमध्ये येस, ऑफकोर्स. त्यावेळेस तुम्ही क्वेशन विचारू शकता. कृपया थोडं थांबा. प्लीज वेट फॉर अ मोमेंट. बघा मित्रांनो, रोज असली प्रश्न उत्तरं येत असतात. प्रश्न मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशन वाक्य येत असतात. त्यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. रोज एक व्हिडिओ बघा. तुमचं इंग्लिश आपोआप सुधारताना तुम्हाला दिसेल. रोज एक इंग्लिश वाक्य, रोज कमीत कमी एका व्हिडिओमधनं आलेले 5 वाक्य तुम्ही मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत घरादारात वापरा. नक्कीच तुमचा इंग्लिशमध्ये इफेक्टिव्ह जाणवायला लागेल. तुम्हाला स्वतःला असं प्राउड फील व्हायला लागेल, की मीही इंग्लिश बोलू शकतो. जसं की मी हे वापरू शकतो का? कॅन आय यूज धिस? घरातील वाक्य आहे घरात. तुम्ही तुमच्या बायकोसोबतही हे वाक्य वापरू शकता. मी हे वापरू शकतो का? कॅन आय यूज धिस? मी लवकर परत येईन. बायकोला सांगा, आय विल बी बॅक सून. मला तुमची परवानगी हवी आहे. आय नीड युअर परमिशन. कुणाला वडिलांना अ, कुणाला मोठ्या थोरल्या लोकांना जर अ, थोर लोकांना जर तुम्हाला परमिशन मागायची आहे, तर मला तुमची परवानगी हवी आहे, असं मराठीमध्ये न बोलता इंग्लिशमध्ये तुम्ही असं बोलू शकता. आय नीड युअर परमिशन. तुम्हाला चहा हवा आहे का? वुड यू लाइक सम टी? कुणाला हे बघा मित्रांनो, आता हे आपण सहज विचारू शकतो घरात, की तुम्हाला चहा हवा आहे का? तर इंग्लिशमध्ये कसं बोलायचं? वुड यू लाइक सम टी? मी तुम्हाला मदत करू का? बघा मित्रांनो, रस्त्यावरून चालताना किंवा कुठे तुम्ही बाहेर फिरायला गेलात, कुणाला मदतीची गरज आहे किंवा तुम्हाला वाटते की याला आपण मदत केली पाहिजे. तर त्यावेळेस तो माणूस जर इंग्लिशमध्ये मराठी नसताना इंग्लिशमध्ये जर बोलायचं असलं, तर तुम्ही इझिली बोलू शकता, "शॅल आय हेल्प यू?" बघा मित्रांनो, आजकाल लोकांकडे पैसा खूप झालेला आहे आणि पैसा आणि लोकं दुबई वगैरे अशा इंग्लंड, लंडन पॅरिस वगैरे भरपूर खेळायला जातात. परंतु इंग्लिशची कमतरता असल्यामुळं खूप काही असं होत नाही, की
कसं एक्सप्रेस करायचं, तर ते एक्सप्रेस असं करायचं, "शॅल आय हेल्प यू?" इंग्लिश शिकणं हा एक कुठला पेपर देणं किंवा असं नाहीये. इंग्लिश शिकणं हे मस्ट आहे तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही जाण्यासाठी. कारण इंटरनॅशनल लँग्वेज ही इंग्लिशच आहे मित्रांनो. इंग्लिशवरती तुम्ही अख्खं जग फिरू शकता. अख्ख्या जगात काय चाललं आहे, हे इंग्लिशमध्ये तुम्हाला कळू शकतं. त्यासाठी इंग्लिश शिकणं हे खूप गरजेचं आहे. कृपया मला कळवा. प्लीज लेट मी नो. मी उद्या येऊ का? मे आय कम इन? सॉरी. मे आय कम टुमारो? थोडं हळू बोला कृपया. प्लीज स्पीक स्लोली. कृपया मला संधी द्या. प्लीज गिव्ह मी अ चान्स. एखाद्याला आपल्याला संधी मागायची आहे, चान्स मागायचा आहे, तर प्लीज गिव्ह मी अ चान्स हे वाक्य वापरू शकता. मला हे पूर्ण करू द्या. एखाद्याने तुम्हाला टास्क दिलेला आहे आणि दुसरा टास्क तो माणूस देतोय, तर तुम्ही त्यावेळेस हे वाक्य इंग्लिशमध्ये वापरू शकता. लेट मी फिनिश धिस. सगळं ठीक होईल. एव्हरीथिंग विल बी फाईन. एखादा टेन्शनमध्ये आहे, एखादा तुम्हाला त्याच्या जीवनाची कथा सांगत आहे, डिप्रेशनमध्ये चालला आहे, तर त्याला हे वाक्य तुम्ही इझिली वापरू शकता. एव्हरीथिंग विल बी फाईन. तुम्ही मला समजावून सांगू शकता का? कॅन यू एक्सप्लेन धिस टू मी? एखाद्याला आपण रिक्वेस्ट करतो, की "हे सर मला हे समजावून सांगा" किंवा तर इंग्लिशमध्ये तुम्ही इझिली बोलू शकता, "कॅन यू एक्सप्लेन धिस टू मी?" तर बघा मित्रांनो, हे 1,00,000 सेंटेन्स सीरीजचा डे 10 डेली लाईफ यूज सेंटेन्स होते. हे रोज वापरायला सुरुवात करा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि तुमचं इंग्लिश हे सुधारताना तुम्हाला आपोआप जाणवेल. या अगोदरही खूप व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मित्रांनो, जसं की इंटरव्ह्यूमध्ये इंग्लिश कसं बोलायचं, हॉटेलमध्ये इंग्लिश कसं बोलायचं, फॉरेन्स हॉटेलमध्ये इंग्लिश कसं बोलायचं, जे करतात लोकं ड्रायव्हरसाठी इंग्लिश आहे, ड्रायव्हर्स आपण ओला वगैरे उबेर बुक केली, तर त्यांच्यासोबत कसं बोलायचं हेही खूप टाकलेले आहेत व्हिडिओ नक्कीच बघा. तर आजचे 50 सेंटेन्स तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्या डे 11ला आपण भेटूया. बघा मित्रांनो, रोज मी व्हिडिओ अपलोड करतोय. एखादा दिवस आगे-मागे होतो मित्रांनो, कारण मीही खूप बिझी असतो त्यामुळे. तर आजचा कंप्लीट युअर होमवर्क. होमवर्क हाच आहे मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ जास्तीत जास्त बघा, रिपीट बघा. एक व्हिडिओ कमीत कमी तुम्हाला 5 वेळेस बघायचा आहे मित्रांनो. 5 वेळेस बघून झाल्यानंतर तुम्हाला त्या सेंटेन्सची उजाळा द्यायचा आहे मित्रांनो आणि तोच तुमचा होमवर्क आहे आणि हा होमवर्क कंप्लीट झाल्यानंतर मित्रांनो, तुम्ही नक्कीच इंग्लिशमध्ये स्ट्राँगली बोलू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि शेअरही करा मित्रांनो. आणि पुढच्या व्हिडिओत आपण शिकणार आहोत डे 11 1,00,000 सेंटेन्स सीरीजचा डे 11 कमिंग सून आपण करणार आहोत मित्रांनो. तर बघा मित्रांनो, हा चॅनल जो आहे तो तुम्हाला खूप बेनिफिशियरी आहे आणि खूप उपयुक्त ठरणार आहे. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून जावं. जो की व्हिडिओ मी टाकल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम बघायला भेटेल. बघा मित्रांनो, लोकं मोठमोठ्या बोर्डवरती दाखवतात, ॲव दाखव, त्याव दाखव, त्याच्यापासून काही फायदा होत नाही. परंतु 1,00,000 सेंटेन्स सीरीज रेडीमेड सेंटेन्स तुम्हाला भेटत आहे आणि कुठलाही मनात शंका न राहता ते सेंटेन्स जर आपण यूज केले, तर नक्कीच तुमचं जे इंग्लिशचं प्रभुत्व आहे ते नक्कीच तुम्हाला भेटेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ रिपीट बघा. कमीत कमी 5 वेळेस व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे मित्रांनो. त्यानंतरच तुमची इंग्लिश सुधारू शकते ही माझी गॅरंटी आहे आणि आम्ही गॅरंटीवरती बोलतो. आम्ही दुसरं आलतू-फालतू काहीही बोलत नाही. तर मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. चला भेटूया डे 11ला. थँक यू.